मीरा भाईंदरमध्ये आज मनसेच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय आणि या मोर्चाआधी काश्मीरा पोलिसांनी अविनाश जाधवांना ताब्यात घेतलेला आहे। मनसेच्या संदीप देशपांडे, राजू पाटील यांना पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे। दोन्ही नेत्यांना मीरा भाईंदर परिसरामध्ये येण्यास बंदी आहे। मराठी अस्मितेसाठी मनसेकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। व्यापारी संघटनेने काढलेल्या मोर्चाला मनसे उत्तर देणार आहे। परवानगी नसताना आज मनसेचा मीरा भाईंदरमध्ये मोर्चा निघतोय। मराठी माणसांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप मनसेकडून करण्यात आलेला आहे। इथे दृश्य जे सध्याची लाईव्ह दृश्य आपण पाहताय, मराठी अस्मितेसाठी मनसेचा एल्गार पाहायला मिळतोय आणि आज आपण मोर्चा काढणारच असा निर्धार संदीप देशपांडे यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे। सामान्य मराठी माणूस या मोर्चाचं नेतृत्व करेल असं संदीप देशपांडे यांनी म्हटलेलं आहे। ही तीन दृश्य आपण पाहताय। 1 जुलैला मनसैनिकांनी या मीरा भाईंदरमधल्या व्यापाऱ्याला कानाखाली लगावलेली होती कारण त्याने मराठी बोलण्यास नकार दिलेला होता, मुजोरी दाखवलेली होती। त्याच्यानंतर मनसेच्या निषेधार्थ व्यापारी संघटनेने आंदोलन केलं 3 जुलैला। 2 दिवसानंतर व्यापारी संघटना ज्या आहेत त्या एकवटलेल्या होत्या आणि याच आंदोलनाला आता उत्तर म्हणून मनसे आज मोर्चा काढतंय। मनसेच्या या मोर्चाला परवानगी पोलिसांनी दिलेली नाही। संदीप देशपांडे आणि राजू पाटील यांना नोटीस पाठवलेली आहे। मीरा भाईंदरमध्ये जमावबंदीचा आदेश जो आहे तो लागू करण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहताय की अविनाश जाधव यांना पहाटेच पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि मोर्चा आधी संदीप देशपांडे यांना नोटीस आहे। मोर्चा आधी राजू पाटलांना सुद्धा नोटीस पाठवण्यात आलेली आहे। त्यांना मीरा भाईंदरमध्ये येण्यास बंदी आहे आणि सोबतच मीरा भाईंदरमध्ये जमावबंदीचा आदेश सुद्धा लागू करण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने मराठी माणसांना या मोर्चामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन मनसे नेत्यांकडून करण्यात आलेलं आहे।